नमस्कार. आपण ऐकत आहात श्री शिव महापुराण. जर आपण क्लासिक कथा कविता या चॅनेलवर प्रथमच महाशिवपुराण ऐकत असाल तर मागील व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या लिंकवर जाऊन मागील भागही जरूर ऐका. हरिओम. ओम नमः शिवाय. विद्येश्वर संहिता अध्याय 22. शिवनैवेद्य आणि बिल्व महात्म्य. श्री गणेशाय नमः. ऋषी सूतांना म्हणाले, मुनिवर्य, भगवान शिवजींचा नैवेद्य ग्रहण करू नये असे आम्ही ऐकले आहे. याविषयी शास्त्राचे काय मत आहे, तसेच बेलाचे काय महात्म्य आहे तेही सांगा. सूत म्हणाले, मुनिजन हो, तुम्ही सर्वजण शिवव्रताचे पालन करणारे आहात, म्हणून मी तुम्हाला प्रसन्नतेने सर्व गोष्टी सांगणार आहे. त्या लक्षपूर्वक ऐका. जो भगवान शिवजींचा भक्त आहे, अंतर्बाह्य पवित्र आहे, निर्मळ आहे, उत्तम व्रताचे पालन करणारा आणि दृढ निश्चयाने युक्त आहे, त्याने शिवजींचा नैवेद्य अग्राह्य आहे हा विचार मनातून काढूनच त्याने शिवजींचा नैवेद्य त्याने शिवनैवेद्य अवश्य हा विचार करावा. शिवनैवेद्याचे महात्म्य काय सांगू. त्याला पाहिल्याने सर्व पापे नाहीशी होतात आणि तो ग्रहण केल्याने अनेक पुण्यकर्माचे फल प्राप्त होते. शिवनैवेद्य ग्रहण करून शिवसायुज्यता प्राप्त होते. ज्या घरात शिवप्रभूंना नित्य नैवेद्य दाखवला जातो ते घर अतिशय पवित्र असते. ते इतर घरांनाही पवित्र करते. म्हणून शिवनैवेद्याला मस्तक झुकवून विनम्रतेने स्वीकारावे आणि शिवस्मरण करून तो भक्षण करावा. जो मनुष्य त्यास अग्राह्य मानून घेत नाही व खात नाही तो महापापी नरकातच पडतो. ज्याने शिवदीक्षा घेतलेली आहे अशा शिवभक्तासाठी शिवनैवेद्य हा जणू महाप्रसादच असतो. परंतु ज्यांनी अन्य देवतांच्या उपासनेच्या दीक्षा घेतलेल्या आहेत आणि त्यांना शिवभक्तीही प्रिय आहे अशा सर्व भक्तांना शाळीग्रामलिंग, रसलिंग, पारदलिंग, पाषाणलिंग, रजतलिंग, स्वर्णलिंग, देवतांनी व सिद्धांनी प्रतिष्ठित केलेले लिंग, केशर निर्मित लिंग, स्फटिकलिंग, रत्नलिंग या सर्वांमध्ये आणि समस्त ज्योतिर्लिंगांमध्ये विराजमान असलेल्या भगवान शिवजींच्या नैवेद्याचा लाभ झाला तर तो ग्रहण केल्याने त्यांना चांद्रायन व्रताचरणा इतके पुण्यफल प्राप्त होते. शिवनिर्माल्य भक्षण केल्याने व ते मस्तकावर धारण केल्याने ब्रह्महत्या करणारा मनुष्यही पापमुक्त होतो. ज्या शिवस्थानावर चंडांचा, भूतपिशाचादिकांचा अधिकार आहे तेथील शिवनिर्माल्य सर्वसामान्यांनी ग्रहण करू नये. परंतु जेथे चंडांचा अधिकार नाही तेथील शिवनिर्माल्य अवश्य ग्रहण करावे. बाणलिंग, लोहनिर्मित लिंग अर्थात स्वर्णादी धातुमय लिंग, सिद्धलिंग अर्थात सिद्धाने स्थापन केलेले किंवा त्याच्या आराधनेने कोणाला तरी सिद्धी प्राप्त झालेली आहे असे लिंग, स्वयंभूलिंग या सर्व लिंगांमध्ये चंडांचा अधिकार नसतो. जो मनुष्य शिवलिंगाला विधीपूर्वक स्नान घालतो आणि त्या स्नानाच्या जलाने 3 वेळी आचमन करतो त्याची कायिक, वाचिक आणि मानसिक अशी त्रिविध पापे शीघ्र नष्ट होतात. शिवनैवेद्य व शिवजींना अर्पण केलेले पान, फूल, फळ, जल इत्यादी पदार्थ जे अग्राह्य असतात ते शाळीग्राम शिळेच्या स्पर्शाने पवित्र आणि ग्रहणयोग्य होतात. शिवलिंगावर अर्पण केलेले द्रव्य अग्राह्य असते. परंतु ज्या वस्तूला लिंगाचा स्पर्श झालेला नाही अशी वस्तू बाजूला वेगळी ठेवून शिवजींना निवेदन केलेली वस्तू पवित्र मानावी. मुनिजन हो, अशा प्रकारे शास्त्रामध्ये शिवनैवेद्याविषयी प्रतिपादन केलेले आहे. सूत पुढे म्हणाले, ब्राह्मण हो, आता मी तुम्हाला बिल्वाचे म्हणजेच बेलाचे महात्म्य सांगतो. ते लक्षपूर्वक ऐका. बिल्व वृक्ष महादेवांचेच रूप आहे. देवांनीही त्याची स्तुती केलेली आहे. त्याचे महात्म्य फार थोर आहे.
सर्व लोकांमधील जेवढी प्रसिद्ध पुण्यतीर्थे आहेत ती बेलाच्या मुळामध्ये सूक्ष्म रूपाने निवास करतात. जो पुण्यवान मनुष्य बेलाच्या मुळाशी लिंग स्वरूप अविनाशी महादेवांचे पूजन करतो तो शिवपदाला प्राप्त होतो. जो मनुष्य बिल्व वृक्षाखाली आपल्या मस्तकावर पाण्याने सिंचन करतो तो सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफल प्राप्त करतो. तो या भूलोकी पावन मानला जातो. बेलाच्या मुळाशी असलेले आळे पाण्याने पूर्णपणे भरलेले असेल तर महादेव अत्यंत प्रसन्न होतात. जो मनुष्य गंध आणि पुष्पादिकांनी बिल्व मुळाचे पूजन करतो त्याला या लोकी उत्तम सुख आणि उत्तम संतती प्राप्त होते. शिवलोकी उत्तम गती लाभते. जो मनुष्य बिल्व मुळाशी भावभक्तीने दीप किंवा दीपमाला प्रज्वलित करतो तो तत्वज्ञानाने संपन्न होऊन भगवान महेश्वरांशी एकरूप होतो. जो मनुष्य बिल्व वृक्षाची फांदी हाताने धरून तिच्यावरील नवी बिल्वपत्रे स्वहस्ते खुडतो आणि त्याच बिल्वपत्रांनी त्या वृक्षाची पूजा करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो. जो मनुष्य बिल्व वृक्षाखाली शिवभक्ताला भक्तिपूर्वक भोजन देतो त्याला कोट्यवधीपट पुण्यफल मिळते. जो मनुष्य बिल्व वृक्षाखाली शिवभक्ताला खीर आणि घृतयुक्त अन्न देतो त्याला कधीही दारिद्र्य येत नाही. ब्राह्मण हो, अशा प्रकारे मी शिवलिंग पूजनाचे सांगोपांग वर्णन केले आहे. पूजकांचे 2 प्रकार आहेत, प्रवृत्ती मार्गी आणि निवृत्ती मार्गी. प्रवृत्ती मार्गी सकाम भक्तांसाठी पीठपूजा ही या भूलोकी सर्व अभिष्ट कामना पूर्ण करणारी म्हणून प्रख्यात आहे. प्रवृत्त पुरुषांनी ज्ञानी पुरोहिताच्या मार्गदर्शनानुसारच यथाविधी शिवपूजन करावे. अभिषेक करून भातासहित महानैवेद्य समर्पित करावा. पूजेनंतर शिवलिंग बंद पेटीत सुरक्षित ठेवून घरातच शुद्ध स्थानी वेगळे ठेवावे. निवृत्ती मार्गी उपासकांनी आपल्या हातावरच शिवपूजन करावे आणि भिक्षेतून प्राप्त झालेल्या अन्नाचाच नैवेद्य दाखवावा. निवृत्त पुरुषांसाठी सूक्ष्मलिंगच उत्तम आणि श्रेयस्कर होय. त्याचे विभूतीने पूजन करावे आणि विभूतीचाच नैवेद्य दाखवावा. पूजेनंतर ते लिंग आपल्या मस्तकावर धारण करावे. हरिओम. अध्याय 22 समाप्त. ओम नमः शिवाय. विद्येश्वर संहिता अध्याय 23. शिवनामाचे महात्म्य. श्री गणेशाय नमः. ऋषी म्हणाले, व्यास शिष्य सूतजी, तुम्हाला नमस्कार असो. आता आम्हाला शिवनामाचे, भस्माचे आणि रुद्राक्षाचे महात्म्य समजावून सांगा. सूत म्हणाले, महर्षीनो, तुम्ही अत्यंत चांगला प्रश्न विचारला आहे. हा सर्व लोकांच्या हिताचाच विषय आहे. जे लोक भगवान शिवजींची उपासना करतात ते धन्य आहेत, कृतार्थ आहेत. त्यांचे जीवन सफल झालेले असून त्यांच्या संपूर्ण कुळाचा उद्धार झालेला आहे असे निश्चित समजावे. जे मुखाने शिवनामाचा उच्चार करतात त्यांना पापाचा स्पर्शच होत नाही. जेव्हा मुखातून हे शिवा, तुम्हाला नमस्कार असो असे उच्चार प्रकट होतात तेव्हा ते मुख सर्व पापांचा नाश करणारे पावन तीर्थच बनते. जो मनुष्य त्या मुखाचे प्रसन्नतेने दर्शन घेतो त्याला तीर्थाचे सेवन केल्याचे पुण्यफल प्राप्त होते. हे ब्राह्मणानो, शिवनाम, विभूती, भस्म आणि रुद्राक्ष या 3ही वस्तू त्रिवेणी संगमासमान परमपुण्यकारक मानल्या गेलेल्या आहेत. जो मनुष्य या शुभ वस्तू आपल्या शरीरावर धारण करतो त्याच्या दर्शनाने लोकांना त्रिवेणी स्नानाचे पुण्यफल प्राप्त होते. शिवनामास गंगा, विभूतीला यमुना आणि रुद्राक्षाला सरस्वती मानण्यात आले आहे. त्यांचे संयुक्त दर्शन सर्व पातकांचा नाश करणारे म्हणून प्रख्यात आहे. म्हणून जाणत्या लोकांनी या 3ही वस्तू आपल्या शरीरावर अवश्य धारण कराव्यात. हे ब्राह्मणानो,
या ब्रह्मांडात जे काही आहे त्याविषयी सर्वार्थाने भगवान महेश्वरच जाणतात आणि तेच शिवनाम, विभूती आणि रुद्राक्ष यांच्या महात्म्याबद्दल अधिकारवाणीने बोलू शकतात. तथापि तुमची श्रद्धा भक्ती पाहून मी त्यांचे महात्म्य संक्षेपाने वर्णन करणार आहे. ते लक्षपूर्वक ऐका. सर्वप्रथम मी तुम्हाला शिवनामाचे महात्म्य सांगतो. हे नाम महात्म्य सर्व पापांना हरण करणारे सर्वोत्तम साधन आहे. शिवनामरूपी अग्नीने महापातकांच्या पर्वतप्राय राशी अगदी सहजतेने भस्म होतात यात संशय नाही. पापांमुळे उत्पन्न झालेली अनेक दुःखे एका शिवनामाने नाहीशी होतात. जो मनुष्य या लोकी सातत्याने शिवनामाचा जप करतो तोच वेदज्ञ, तोच पुण्यात्मा, तोच विद्वान आणि तोच धन्य होय. ज्याचा शिवनाम जपावर विश्वास आहे त्याची सर्व सत्कर्मे त्याला तत्काळ फलदायी होतात. या जगात असे कोणतेही पाप नाही ज्याचे शिवनामाने समूळ उच्चाटन होत नाही. जे शिवनामरूपी नौकेत बसतात ते निष्पाप आणि पवित्र होऊन हा दुर्गम भवसागर सुलभतेने तरून जातात. प्रपंचातील मूलभूत पातकांचा शिवनामरूपी कुऱ्हाडीने नाश होतो. म्हणून जे पापरूपी वणव्यात होरपळून जात आहेत त्यांनी शिवनामरूपी अमृत अवश्य सेवन करावे, कारण त्याशिवाय त्यांना शांती मिळतच नाही. जे शिवनामरूपी अमृतधारेत अखंड न्हावून निघत आहेत ते संसाररूपी महावनव्यात मध्यभागी उभे राहिले तरी त्यांना शोकरूपी ज्वाला स्पर्श करू शकत नाहीत. ज्यांना शिवनामाविषयी अत्यंत प्रेम आहे, भक्ती आहे, त्यांना मोक्षरूपी सद्गती सहज प्राप्त होते. शिवनाम महान शक्ती स्वरूप आहे. ज्याने अनेक जन्म तपश्चर्या केली आहे त्यालाच शिवनाम जपाची आवड उत्पन्न होते. सर्व वेदांचा परिपूर्ण अभ्यास केल्यानंतर शिवनाम हेच भवसागर तरून जाण्याचा सहज सुलभ उपाय आहे, असे पूर्वीच्या विद्वानांनी स्पष्ट प्रतिपादन केलेले आहे. हरिओम. अध्याय 23 समाप्त. ओम नमः शिवाय. विद्येश्वर संहिता अध्याय 24. भस्म महात्म्य, भस्म धारण विधी. श्री गणेशाय नमः. सूतजी म्हणाले, महर्षीनो, आता मी तुम्हाला सर्व वस्तूंना पावन करणाऱ्या भस्माचे महात्म्य सांगतो. भस्म सर्व प्रकारे मंगलकारक आहे. त्याचे 2 प्रकार आहेत, एक महाभस्म व दुसरे स्वल्पभस्म. महाभस्माचे 3 प्रकार आहेत, श्रौत, स्मार्त व लौकिक. स्वल्पभस्माचेही अनेक प्रकार आहेत. श्रौत आणि स्मार्त भस्म ब्राह्मणांनी तर लौकिक भस्म इतर सर्वांनी उपयोगात आणावे असे सांगितले आहे. ब्राह्मणांनी वैदिक मंत्राचा उच्चार करून तर इतरे जनांनी मंत्राशिवाय भस्म धारण करावे. विद्वानांनी अग्निहोत्रातील भस्म धारण करावे. इतरांनी यज्ञजनित भस्माने त्रिपुंड्र धारण करावा. जाबालोपनिषदातील अग्नी आदी 7 मंत्रांचा उच्चार करून जलमिश्रित ओले भस्म शरीराच्या विभिन्न अंगावर लावावे. महर्षी जाबालांनी सर्व वर्णाश्रमाच्या लोकांनी मंत्रपूर्वक किंवा मंत्राशिवाय भस्माने त्रिपुंड्र धारण केलाच पाहिजे असे आग्रहाने सांगितले आहे. मोक्षार्थी पुरुषाने सर्व अंगांना सजल भस्म किंवा तिरका त्रिपुंड्र लावलाच पाहिजे असा श्रुतीचा आदेशच आहे. भगवान शिव आणि विष्णूंनीही तिर्यक म्हणजे तिरका त्रिपुंड्र धारण केला आहे. त्यामुळे भगवती उमा व लक्ष्मी त्यांची नित्य प्रशंसा करतात. म्हणून सर्व वर्णाश्रमाच्या लोकांनीच नव्हे तर संकर जातीच्या व जातीभ्रष्ट पुरुषांनीही अंगावर भस्म किंवा भस्म त्रिपुंड्र धारण करावा. जो मनुष्य भस्मलेप व त्रिपुंड्र श्रद्धेने लावत नाही त्याचा वर्णाश्रम व्यर्थच होय. त्याला कोटी कल्पांनंतरही शिवज्ञानाची प्राप्ती होत नाही. तो महापातकीच असतो असा शास्त्रीय निर्णय आहे.
अशा मनुष्याची सर्व कर्मे त्याच्यासाठी विपरीत फलदायी ठरतात. जो ज्ञानी मनुष्य त्रयायुष्येती मंत्राने शिवाग्नी जनित भस्म धारण करतो, तो त्या भस्माच्या स्पर्शानेच पापमुक्त होतो. जो तीनही संध्यासमयी श्वेतभस्माने त्रिपुंड्र लावतो, तो सर्व पापांपासून मुक्त होऊन शिवकृपेने मोक्षाचा अधिकारी होतो. भस्म किंवा भस्माचा त्रिपुंड्र धारण केल्याशिवाय शिवपूजन आणि शिवषडक्षरी आदी मंत्रांचा जप करू नये. ज्या देशातील लोक भस्म धारण करतात त्या देशात सर्व तीर्थे आणि यज्ञ यांचा निवास असतो. अधम, पापी, मूर्ख, पतित अशा कोणत्याही मनुष्याने त्रिपुंड्र धारण केल्यास तो पूजनीय होतो, त्याचा उद्धार होतो. मग जो मनुष्य हे सर्व श्रद्धेने करत असेल तर त्याला किती पुण्यफल लाभत असेल याची कल्पनाच करवत नाही. जो मनुष्य भस्म धारण करणाऱ्यांची निंदा करतो तो चांडाळाहूनही अपवित्र होय. त्याचे तोंडही पाहू नये. ब्राह्मण आणि क्षत्रियांनी मानस्तोके या मंत्राने, वैश्यांनी त्र्यंबकम मंत्राने, शूद्रांनी पंचाक्षर मंत्राने, ग्रहस्थांनी पंचब्रह्म मंत्राने, ब्रह्मचार्यांनी त्र्यंबकम मंत्राने, वानप्रस्थियांनी अघोर मंत्राने, संन्याशांनी प्रणव मंत्राने, तर शिवयोग्यांनी ईशान मंत्राने अभिमंत्रित केलेले भस्म शरीरावर धारण करावे. भस्म धारण केल्याने भस्माचे जितके कण मनुष्याच्या शरीरात प्रवेश करतात त्याने तितकी शिवलिंगे शरीरावर धारण केली आहेत असे निश्चित समजावे. ज्याप्रमाणे जाणता किंवा अजाणता अग्निस्पर्श झाल्यास दाहच होतो, त्याप्रमाणे जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे भस्म धारण केल्यास मनुष्य पवित्रच होतो. जो मनुष्य भस्म व रुद्राक्ष धारण करत नाही त्याच्या घरी अन्न पाणी ग्रहण करणारा प्रत्यक्ष पापच भक्षण करतो व नरकात जातो. जो त्रिपुंड्र धारण करतो तो जणू शिवालाच धारण करतो. भस्मरहित मस्तक, शिवालय रहित गाव, ईश्वरार्चन रहित जन्म व शिवाश्रय रहित विद्या हे सर्व त्याज्यच होय. जो मनुष्य त्रिपुंड्र धारण करतो त्याला आयुष्य, आरोग्य आणि सुखोपभोग या सर्व गोष्टींचा लाभ होतो. तो सुखाने देहत्याग करतो. त्याला मृत्यूनंतर दिव्य देह प्राप्त होतो. तो दिव्य विमानात बसून विविध लोकांमध्ये जाऊन तेथे अनेक उत्तमोत्तम भोग भोगतो. मग तो शिवलोकी जाऊन शिवसायुज्यता प्राप्त करतो. सूत पुढे म्हणाले, मुनिजन हो, अशा प्रकारे मी तुम्हाला भस्माचे महात्म्य संक्षिप्त स्वरूपात सांगितले. ते सर्व प्राणीमात्रांसाठी गोपनीय रहस्य आहे. ते तुम्हीही गुप्तच ठेवा. शरीरावरील ललाटादी सर्व स्थानांवर भस्माने ज्या 3 रेषा काढल्या जातात त्यांनाच त्रिपुंड्र असे म्हणतात. मस्तकावर भूमध्य स्थानापासून दोन्ही भुवयांच्या अंतापर्यंत लांबी असलेला त्रिपुंड्र धारण करावा. मध्यमा आणि अनामिकेने कपाळावर भस्माच्या 2 रेषा काढून भ्रूमध्यस्थानी अंगठ्याने खालून वर अशी उभी रेषा काढावी, किंवा मधल्या 3 बोटांनी कपाळावर भस्माच्या आडव्या 3 रेषा काढाव्यात. हाच त्रिपुंड्र होय. भाळी त्रिपुंड्र धारण करणे हे एक उत्तम लक्षण मानले जाते. त्रिपुंड्र भुक्तिमुक्तिदायक असून त्याच्या 3 रेषांवर शरीरात स्थित असलेल्या 9 देवता वास करतात. त्याच्या पहिल्या रेषेवर प्रणवातील अकार, गार्हपत्य अग्नी, पृथ्वी, धर्म, रजोगुण, ऋग्वेद, क्रियाशक्ती, प्रातस्तवन आणि महादेव या देवता असतात. त्याच्या दुसऱ्या रेषेवर प्रणवातील उकार, दक्षिणाग्नी, आकाश, सत्वगुण, यजुर्वेद, मध्य दीनसवन, इच्छाशक्ती, अंतरात्मा व महेश्वर या 9 देवता वास करतात. त्याच्या तिसऱ्या रेषेवर प्रणवातील मकार, आह्वनीय अग्नी, परमात्मा, तमोगुण, द्युलोक,
ज्ञानशक्ती, सामवेद, तृतीय सवन व शिव या 9 देवता अधिष्ठित असतात. शिवदीक्षा घेतलेल्या उपासकांनी वरील सर्व माहिती अवश्य लक्षात ठेवावी. नित्य शुचिर्भूत होऊन त्रिपुंड्रावरील सर्व देवतांचे स्मरण करावे. त्यांना नमस्कार करून भाळी त्रिपुंड्र लावणारा पुरुष भोग आणि मोक्ष या दोन्ही गोष्टी प्राप्त करतो. मुनीश्वर हो, आता मी तुम्हाला शरीरातील कोणकोणत्या अवयवांवर कोणत्या क्रमाने त्रिपुंड्राचा न्यास करायचा ते सविस्तर सांगतो. त्रिपुंड्र लावताना कोणत्या देवतेचे स्मरण करावे तेही सांगतो. आपल्या शरीरावर 32, 16, 8 किंवा 5 स्थानी भस्म धारण करावे. मस्तक, डोके, ललाट, कपाळ, दोन्ही कान, दोन्ही नेत्र, दोन्ही नासिका, मुख, कंठ, दोन्ही हात, दोन्ही कोपरे, दोन्ही मनगटे, हृदय, दोन्ही पार्श्वभाग, बगला, नाभी, दोन्ही अंडकोश, दोन्ही मांड्या, दोन्ही घोटे, दोन्ही गुडघे, दोन्ही पोटऱ्या व दोन्ही पाय ही 32 स्थाने भस्म लावण्यास योग्य आहेत. तेथे अनुक्रमे अग्नी, जल, पृथ्वी, वायू, 10 दिशा, 10 दिक्पाल व धर, ध्रुव, सोम, आप, अनिल, अनल, प्रत्युष व प्रभास हे अष्टवसू निवास करतात. विद्वान मनुष्याने प्रातःसमयी या सर्व देवतांचे स्मरण करून वरील सर्व अंगांवर त्रिपुंड्र धारण करावा. मस्तक, ललाट, कंठ, दोन्ही खांदे, दोन्ही भुजा, दोन्ही कोपरे, दोन्ही मनगटे, हृदय, नाभी, दोन्ही पार्श्वभाग, बगला व पाठ या 16 अंगांवर त्रिपुंड्र लावून तेथे 2 अश्विनी कुमार, नासत्य व दस्त्र, शिव, शक्ती, रुद्र, ईश, नारद आणि वामादी 9 शक्तींचे पूजन करावे. किंवा मस्तक, केस, दोन्ही कान, मुख, दोन्ही हात, हृदय, नाभी, दोन्ही मांड्या, दोन्ही गुडघे, दोन्ही पाय आणि पृष्ठभाग या 16 स्थानी क्रमशः शिव, चंद्र, रुद्र, ब्रह्मा, गणेश, विष्णू, लक्ष्मी, शिव, प्रजापती, नाग, नागकन्या, दोन्ही गुडघ्यांमध्ये ऋषिकन्या, दोन्ही पायांमध्ये समुद्र आणि विशाल पृष्ठभागात सर्व तीर्थे देवतांच्या रूपाने अधिष्ठित आहेत हे जाणून त्यांचे स्मरण करून त्रिपुंड्र धारण करावा. गुह्यस्थान, ललाट, दोन्ही कान, दोन्ही खांदे, हृदय आणि नाभी या 8 स्थानी ब्रह्मदेव आणि सप्तर्षींचे स्मरण करून त्रिपुंड्र धारण करावा. भस्मवेत्या पुरुषांनी मस्तक, दोन्ही हात, हृदय व नाभी ही 5 स्थाने ही भस्म धारण करण्यास योग्य आहेत असे सांगितले आहे. मनुष्याने देश व कालादिकांचा विचार करून भस्म अभिमंत्रित करावे. सर्वांगावर भस्म धारण करणे शक्य नसेल तर भाळी त्रिपुंड्र काढावा. त्रिनेत्रधारी, त्रिगुणांचा आधार व त्रिदेवांचे जनक असलेल्या भगवान शिवजींचे स्मरण करावे. नमः शिवाय या मंत्राने भालप्रदेशी, ईशाभ्याम नमः या मंत्राने दोन्ही पार्श्वभागी, बीजाभ्याम नमः या मंत्राने दोन्ही मनगटांवर, पितृभ्याम नमः या मंत्राने खालील अंगांवर, उमेशाभ्याम नमः या मंत्राने वरील अंगांवर आणि भीमाय नमः या मंत्राने पाठीवर आणि मस्तकाच्या मागील बाजूस त्रिपुंड्र धारण करावा किंवा भस्म लावावे. हरिओम. अध्याय 24 समाप्त. श्री शिव महापुराण कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथा वाचन आवडले असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीनच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉनवर प्रेस करा. असेच माझ्याबरोबर रहा श्री शिव महापुराण ऐकण्यासाठी. धन्यवाद.